ना डावं ना उजवं. लेखक दत्तप्रसाद दाभोळकर. दत्तप्रसाद दाभोळकर हे श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च या दिल्लीमधील तोलामोलाच्या संशोधन संस्थेचे भूतपूर्व संचालक. 100हून अधिक पेटंट्स आणि अनेक संशोधनपर निबंध नावावर. 30हून अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन. प्लास्टिक अँड रबर इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल्स आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या विदेशातील 3 मान्यवर संस्थांचे सन्माननीय फेलो. अत्युत्कृष्ट औद्योगिक संशोधनासाठी फाय फाउंडेशन पुरस्कार. अंटार्क्टिका मोहिमेत सहभाग आणि मराठी साहित्यातील भरीव योगदानाबद्दल पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट नची केळकर पुरस्कार. ना डावं ना उजवं हा पुस्तक म्हणजे हा आलेख अस्वस्थ भारताचा. यात अनेक प्रश्नांची ना डावी ना उजवी अशी शब्द वेगळी मांडणी बघायला मिळते. या पुस्तकातील 1857 प्रश्नचिन्ह हे प्रकरण. हा लेख कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक 2007 साली प्रसिद्ध झालेला आहे. 1857 भारत, पाकिस्तान, बांगलादेश या हिंदुस्थानच्या 3ही विभागांना आजही ज्याची सारखीच मोहिनी पडते असं एकमेव वर्ष. हिंदुस्थानच्या या 3ही विभागांना आजही सारखीच रोमहर्षक वाटणारी, भावनात्मक दृष्ट्या एका सूत्रात गोवणारी एक अघटित घटना यावर्षी घडली. त्यावेळी नक्की काय घडलं हे सांगताना 1857चं स्वातंत्र्य समर या आपल्या ग्रंथात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एक नेमका शब्द योजलाय. त्यांनी लिहिलंय, ते एक पहाट स्वप्न होतं. या पहाट स्वप्नाची मोहिनी आजही हिंदुस्थानात जात, धर्म, पंथ आणि राष्ट्र या कृत्रिम सीमा आणि खोटी बंधनं सोडून सारखीच आहे. झाशीची राणी ब्रिटिशांना विनवणी करीत होती. अक्षरशः दयामाया दाखवा म्हणून सांगत होती. त्यांच्या बाजूने होती. बंडखोर सैनिकांनी मृत्यूचा धाक दाखवून तिला या युद्धात ओढली. याबाबत कुणी अगदी ढीगभर ऐतिहासिक पुरावे दिले तरी भारतातीलच नव्हे तर अगदी पाकिस्तान, बांगलादेश इथल्या मुलामुलींशी बोललात तरी ती त्यांचे स्फूर्तिदान असते, तरी ती त्यांचे स्फूर्तिस्थान असते. खूब लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी ही तिची ओळख पुसणं राहू देत, धुसर करणं सुद्धा या हिंदुस्थानात कुणालाही कुठंही कधीही शक्य नाही. तात्या टोपेंनी या संग्रामात स्वखुशीनं काही केलं का? काय केलं? कसं केलं? किती काळ केलं? हे आजही वादग्रस्त आहे. मात्र इंग्रज आणि बंगाली लेखकांनी सेनापती तात्या टोपे यांच्या असामान्य नेतृत्वाबाबत आणि गनिमी युद्धाबाबत, त्यांच्या असलेल्या प्रभुत्वाबाबत जे काही लिहिलंय ते खरोखरीच अद्भुत आहे. अगतिकपणे पुन्हा पुन्हा इंग्रजांची क्षमा याचना करणारा वृद्ध बादशाह बहादूर शाह जफर, तब तो लंडन तक चलेगी तेग हिंदुस्तान की, असं खरंच काही म्हणू शकेल का? हा प्रश्नही अनेकांना सहन होणार नाही. 1857 हा एका पराभूत, कालबाह्य, मध्ययुगीन संस्कृतीचा आणि समाजाचा एक मानसिक आधार आहे. मात्र 1857 साली नेमकं काय घडलं व कसं घडलं याबाबत आजही नक्की काही सांगणं कठीण आहे. 2 टोकाच्या शक्यता आहेत. असामान्य प्रतिभेच्या काही मंडळींनी फार कल्पकतेनं एक खेळी खेळली. त्यांनी जे घडवून आणलं ते विलक्षण होतं. ते एक स्वप्न होतं, स्वप्नात पाहिलेलं असं काही. इतिहास घडविण्याची ताकद आणि असामान्य प्रतिभा असलेल्या प्रतिभावंतांना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवायच्याच नसतात हे माहीत असतं. शिवाजी महाराज आग्र्याहून कोणत्या मार्गाने व कसे परत आले हे इतिहासाला आजही सांगता येत नाही. वाघनखं म्हणजे काय याबाबत पण नुसते आडाखेच बांधावे लागतात. म्हणजे असामान्य प्रतिभेची माणसं कल्पकतेनं एक डाव खेळली आणि डाव फसलाय हे लक्षात आल्यावर कोणतीही खून मागे न ठेवता नाहीशी झाली असे काही आहे का? साताऱ्यातील माळ राणावर 8 सप्टेंबर 1858 रंगो बापूजींचा मुलगा सीताराम व त्याच्या 17 साथीदारांना, जात धर्म पंथ यांच्या पलीकडे असणाऱ्या साथीदारांना इंग्रजांनी तोफेच्या तोंडी दिलं, फासावर लटकवलं व गोळ्या घालून मारलं ही वस्तुस्थिती आहे. मात्र रंगो बापूजी इंग्रजांच्या कधीच हातात पडले नाहीत.
म्हणजे पडले तरी त्यांच्या तुरुंगातून शिवाजी महाराजांसारखे नाहीसे होऊ शकले. ही पण वस्तुस्थितीच. सेनापती तात्या टोपेंना इंग्रजांनी 18 एप्रिल 1859 ला फासावर चढवलं, मात्र ते तात्या टोपे नव्हतेच. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्यावर प्राणापलीकडे प्रेम करणारा शिवा न्हावी, मदारी मेहतर असे अनेक जण होते, तसेच तात्या टोपेंचे होते. त्यांच्या सारखाच दिसणारा त्यांचा एक जीवाभावाचा साथीदार तात्या टोपे म्हणून फासावर चढला आणि तात्या टोपे चाराईचं जंगल, चंबळची घाटी, नर्मदेची झाडी इथं कुठेतरी निघून गेले असं सांगणारे अनेक संदर्भ इंग्रज लेखकांनीच लिहून ठेवले. पकडलेल्या बंडखोरांचे म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचे जे फोटो रेडिओ टाइम्स, हल्टन पिक्चर लायब्ररीमध्ये आहेत, ते पाहिले तरी काळाच्या पलीकडे पाहणारे, आग ओकणारे त्यांचे डोळे आपणाला खिळवून ठेवतात. हे फोटो क्रिस्तोफर हिबर्ट यांनी द ग्रेट म्युटिनी इंडिया 1857 या ग्रंथात दिलेत. म्हणजे एक शक्यता अशी की असामान्य प्रतिभेच्या माणसांनी अशक्य वाटणारी एक खेळी खेळली आणि स्वप्नवत वाटणारी एक गोष्ट अगदी सत्याच्या जवळ आणून ठेवली. मात्र दुसरी पण एक टोकाची शक्यता आहे. दमा मिराजदार यांची विजयस्तंभ वा अशा काही नावाची कथा आहे. 2 जवळजवळची राज्य होती. मध्ये जंगल होतं. जंगलात एकमेकांना लागून दोन्ही राज्यांच्या जुजबी चौक्या होत्या. 1-2 सैनिक तिथे ठेवलेले असत. निवांत मजेत त्यांचा वेळ जात असे. एकदा दारू पिताना त्यांचं भांडण झालं. मारामारीत दोन्ही बाजूंचा एक सैनिक मरण पावला. एक सैनिक जखमी होऊन आपापल्या राज्यात गेला. झालेला हल्ला, दाखविलेले शौर्य, पळून गेलेले दुसऱ्या बाजूचे सैनिक व त्यांच्या तुकड्या यांची वर्णने सुरू झाली. दोन्ही राजांनी तिथे आपापले विजयस्तंभ बांधले. त्या दोन्ही राज्यांत या समर प्रसंगावर कथा, कादंबरी, पोवाडे साऱ्यांचा ढीग पडला. अर्थात या 2 टोकाच्या शक्यतांच्या मध्ये काही किंवा अनेक शक्यता असणार. 1857चं सारच काही धुसर आहे. खरं तर घटना फक्त 150 वर्षांपूर्वीची. त्यावेळेच्या इंग्लंडमधील वृत्तपत्रात थोडं एकतर्फी का होईना पण भरपूर लिहिलं गेलं आहे. आणि त्याच वेळी त्याची दुसरी बाजू दाखवत त्याची वैश्विक किंवा जागतिक परिमाण आणि परिणाम सांगत मार्क्स आणि एंजल्स यांनी तेथील वृत्तपत्रांतून विस्तृत अनेक लेख लिहिले आहेत. दिल्लीला आर्काइव्हमध्ये गेलात तर विपुल साहित्य मिळतं. भारतातील साऱ्या भाषांत यावर अनेक पुस्तकं लिहिली गेलीत किंवा भारतातील साऱ्या भाषांत या विषयावर जेवढी पानं लिहिली गेलीत तेवढी इतर कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर लिहिली गेली नाहीत. उर्दू आणि इंग्रजीमध्ये त्यावेळी किंवा त्याच सुमारास लिहिलेली पुस्तकं पण आहेत. मात्र जेवढं अधिक वाचत जावं तसं 1 हत्ती आणि 7 आंधळे ही गोष्ट माहीत असूनही आपण चक्रावून जातो. झपाटलेल्या अवस्थेत 1885 ते 1888 या 3 वर्षात 1985 ते 1988 या 3 वर्षात या विषयावर जेवढं मिळेल तेवढं मिळवून मी वाचत होतो. मुक्काम दिल्लीत असल्यानं पुस्तकं आणि या विषयातले मान्यवर मिळणं फारसं कठीण नव्हतं. आणि चांदणी चौक, जामा मशिदीतील इमामांपासून सर्वसामान्य जनतेशी संवाद सहजपणे शक्य होता. या 3 वर्षात हे सोडून मी आणखी फारसं काही केलं नाही. याला एक कारण होतं. त्यावेळी मी राजहंस परिवारात होतो. दिलीप माजगावकर माझा जवळचा मित्र होता, म्हणजे आजही आहे, पण त्यावेळी आमचं अगदी मेतकूट होतं. दिलीपला राजहंसची कोंडी फोडून गरुड भरारीसाठी एखादं पुस्तक हवं होतं. मी 1857 वर एखादी कादंबरी लिहावी हा विषय लोकांना हवाय, मला जमेल म्हणून तो माझ्या मागे होता. मला हवं ते पुस्तक तो पण लगेच पाठवत होता. आज जुनी पत्र पाहताना आश्चर्य वाटतं. या कालावधीत त्यानं मला 50-60 सविस्तर पत्र लिहिली फक्त या कादंबरीबाबत. विषय आणि लेखक निवडण्याच्या स्वतःच्या अंतर्मनावर किंवा अनुभवावर त्याचा भलताच विश्वास होता. या घोड्यावर म्हणजे माझ्यावर नव्हे, विषयावर तो जवळजवळ चक्क जुगार खेळायला तयार होता. नंतर त्यानं तो यशस्वीपणे पानिपतवर खेळला. माझं फक्त आपलं वाचन आणि वाचनच सुरू होतं. आम्ही गावाकडे शाळेत असताना एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या, अर्थातच एकतर्फी,
प्रेमात पडला आणि तिच्या घरावरून चक्रा मारून मारून दमछाक करावायस लागला तर आम्ही म्हणायचो की त्याचं काय आहे. लागला तर नेम, बुडाला तर दगड, उडाला तर पक्षी, नाहीतर आपलं नुसतंच जय बजरंग. म्हणजे किमान पायाला भरपूर व्यायाम. माझा असा वाचण्याचा व्यायाम सुरू होता. त्यावेळी विजय तेंडुलकर दिल्लीत माझ्याकडे मुक्कामाला येत. माझं हे वाचन पाहून ते एकदा म्हणाले, "चायला एकदा लिहून मोकळे व्हा, नाहीतर कोंबडी खुडूक होते तसं एकदा लेखणीचं होतं." हे कदाचित त्यावेळी त्यांनी मला लिहिलेल्या पत्रातील पण वाक्य असेल. मात्र मी काहीच लिहू शकत नव्हतो. लेखणी अडून बसलेली नव्हती. लिहून पुस्तक आपटण्याची भीती नव्हती. तशी भीती नाव असलेल्यांना असते. आर्थिक फटका बसला तर फक्त दिलीपलाच बसणार होता. यापूर्वी असे अनेक आर्थिक फटके त्याने माझ्याबरोबर वा माझ्याशिवाय पचवलेले होते. माझी अडचण एवढीच होती की कितीही वाचलं, कितीही संवाद साधले, कितीही चिंतन केलं तरी दिसत होतं ते सारं धुसर होतं. आणि त्या धुसरपणात सुद्धा जे दिसत होतं ते भारावून टाकणारं नव्हतं. ते सरळ सरळ फक्त शिपायांचं बंड वाटत होतं. अचानक उठलेलं, वेडेपणानं फुटलेलं, पण तरीही एका क्षणी अशक्य वाटावी अशी एक गोष्ट प्रत्यक्षात येऊ शकली असती. दिल्ली आणि दिल्ली भोवतालचा बराच भाग पूर्णपणे स्वतंत्र झाला असता. साऱ्या हिंदुस्थानात अनेक शतकं छोटी छोटी राज्य असताना लोकांच्या निष्ठा आपापल्या छोट्या छोट्या राज्यांना आणि तेवढ्याच छोट्या छोट्या राजांना पूर्णपणे समर्पित असताना सुद्धा सारे लोक दिल्लीला हिंदुस्थानची राजधानी आणि दिल्लीच्या बादशहाला हिंदुस्थानचा बादशाह मानत आली होती. आणि ही दिल्ली जवळजवळ 4 महिने बंडखोरांच्या ताब्यात होती. वृद्ध बहादूर शाह झाशीच्या राणीप्रमाणे नाईलाजाने का होईना त्यांच्याबरोबर होता. त्या सैन्याला नेतृत्व नव्हते. ते छोट्या छोट्या तुकड्यात विभागलेलं होतं. काही वेळा सैनिकच दिल्लीतील हिंदू मुसलमान व्यापाऱ्यांची दुकानं लुटत होते. मात्र कोणतंही सैन्य युद्धकाळात असंच वागतं याची या देशातील लोकांना अनेक शतकांची सवय होती. दिल्लीत या 3-4 महिन्यात किती भयंकर चकमकी उडाल्यात ते पाहायचं असेल तर दिल्ली विद्यापीठाच्या जवळ असलेल्या कमला नेहरू रिजवर म्हणजे टेकडीवर जा. तिथे शत्रूंकडून दिल्लीचे रक्षण करताना शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी, म्हणजे हा त्यावरील इंग्रजांनी लिहिलेला मजकूर, म्हणजे खरं तर स्वातंत्र्य सैनिकांकडून मारल्या गेलेल्या इंग्रजी सैनिकांसाठी असा विजयस्तंभ उभारलाय. त्यावर वेगवेगळ्या चकमकीत मारल्या गेलेल्या इंग्रजांकडून लढणाऱ्या सैनिकांचा दिलेला आकडा 5,000 आहे. आणि मारल्या गेलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांची नावासकट यादी दिली आहे. ती जवळजवळ 50 अधिकाऱ्यांची आहे. दिल्ली पडली याचं एक प्रमुख कारण म्हणजे वीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे भारतातील खालसा न झालेले सारे संस्थानिक या युद्धापासून पूर्णपणे अलिप्त होते. केवळ तटस्थ नव्हते तर वेळ पडली तर दिल्ली व अंबाला यांच्या मध्यावर असलेली पतियाळा, नाभा व जिंद ही संस्थाने ठामपणे ब्रिटिशांच्या बाजूने उभी राहिली. या संस्थानिकांनी गरज पडली त्यावेळी इंग्रजांपेक्षा जास्त क्रूरतेने स्वातंत्र्य सैनिकांवर प्रहार केले. याला 2-3 कारणे संभवतात. इंग्रजांची ताकद सारे संस्थानिक जाणून होते. त्यातून त्यांना जे मिळत होतं त्यावर ते खुश होते. उद्या बंडखोर आपल्याच हातात कायमचे राज्य देतील याची खात्री नव्हती, किंवा ते तसे देणार नाहीत याची खात्री होती. आपल्या संस्थानापलीकडे एक राष्ट्र ही भावना नव्हती. अगदी रंगो बापूजी आणि अजीमुल्ला खान आमची राज्ये खालसा करू नका एवढीच विनवणी करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. अवधची बेगम आणि झाशीची राणी यांची एवढीच विनवणी होती. हे सारे खरे, पण तरी सुद्धा काही वेळा हे बंड मर्यादित परिघात पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र या देशाचे नशीब थोर म्हणून हा देश छोट्या छोट्या तुकड्यात वाटणारे आणि मध्ययुगात पुन्हा घेऊन जाणारे हे बंड फसले. मात्र या देशाचे नशीब थोर म्हणून हा देश छोट्या छोट्या तुकड्यात वाटणारे आणि मध्ययुगात पुन्हा घेऊन जाणारे हे बंड फसले. 3 जूनला पेशवे म्हणून नानासाहेब ग्वाल्हेरला सिंहासनावर बसल्यावर बाहेर ह्यू रोजची फौज तयार असताना इतिहास सांगतो पंचपक्वानांची रेलचेल असलेली ब्राह्मण भोजने झडू लागली आणि पंचांगांकडे पाहून भविष्य सांगण्यासाठी ज्योतिषी बसवण्यात आले. महात्मा फुले जे म्हणाले, बरे झाले बंड फसले,
नाहीतर आमच्या शाळा जाळल्या असत्या आणि पायात काठी हातात मडके हे पुन्हा नशिबी आले असते. ही या देशातील किमान बहुजन समाजातील लोकांची मनोभावना होती का? मात्र प्रथमच सांगितलं तसं सारं धूसर आहे. मला वाटतं ते खरं की खोटं हे प्रत्येकानं आपापल्या मनाशी ठरवायचंय. हे ठरवताना लॉर्ड ॲक्टन आपल्याला जे सांगून गेलाय, इफ द पास्ट हॅज बीन अन ऑब्स्टॅकल अँड अ बर्डन, नॉलेज ऑफ द पास्ट इज सेफेस्ट अँड शुअरेस्ट इमॅन्सिपेशन, हे लक्षात ठेवायचंय. ज्यांना हा गुंता समजावा असं वाटतं त्यांनी माझ्या मते खालील पुस्तकं वाचली पाहिजे. पहिलं, 1857चं स्वातंत्र्य समर, लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. दुसरं, सुरेंद्रनाथ सेन लिखित 1857. हे पुस्तक त्यांनी भारत सरकारच्या सांगण्यावरून लिहिलं. या पुस्तकाचं प्रास्ताविक मौलाना अबुल कलाम आझाद यांनी लिहिलंय. या संग्रामाला 100 वर्ष झाली त्यावेळी त्याची पहिली आवृत्ती पब्लिकेशन डिव्हिजनने प्रसिद्ध केली. 400 पानी अशा या पुस्तकाची 4-5वी आवृत्ती आज बाजारात असावी, फक्त 150 रुपयांना. तिसरं पुस्तक, नारायण केशव बेहरे लिखित सन 1857. चौथं पुस्तक, लोकहितवादीकृत निबंध संग्रह. 5वं पुस्तक, कार्ल मार्क्स आणि एंजल्स लिखित द फर्स्ट इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. 6वं, सेतू माधवराव पगडी लिखित 1857चे आणखी काही पैलू. 7वं पुस्तक, P.J.O. टेलर लिखित क्रॉनिकल्स ऑफ द म्युटिनी. 8वं, अ.रा. कुलकर्णी लिखित कंपनी सरकार. 9वं, क्रिस्तोफर हिबर्ट लिखित द ग्रेट म्युटिनी इंडिया 1857. आणि 10वं, शेषराव मोरे लिखित 1857चा जिहाद. मात्र इतिहासाची पुस्तकं वाचताना एक पथ्य पाळावं लागतं. इतिहास घडवणारे आपल्या पाऊलखुणा मागं ठेवत नाहीत. पुष्कळदा ऐतिहासिक घटनांचे पण असेच असते. मात्र इतिहास लिहिणारे आपल्या पाऊलखुणा त्यात मागे सोडतात. आपल्याला प्रिय वाटणारे तत्वज्ञान व आपल्या तत्वज्ञानांची गरज लक्षात घेऊन तो अनेकदा लिहिलेला असतो. इतिहास लिहिणारी माणसे कमाल करतात. छत्रपती शिवाजी हे ब्राह्मण म्हणून तुमची गाय केली जाणार नाही असे ठणकावून सांगण्याची हिंमत असलेले एकमेव हिंदू राजे. पण इतिहास त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक बनवितो आणि झाला ब्राह्मण मूढमती तरी तो जगत वंद्य म्हणून दासबोधात सांगणारे आणि पुढे जाऊन नीच यातीस गुरुत्व न घडे या कारणे म्हणणारे समर्थ रामदास यांना शिवाजीचे गुरु बनवतो. ते असो, 1857च्या प्रत्येक ग्रंथात असं काही झालं असावं असं वाटत राहतं. सावरकर 1906 ते 1911 अशी 5 वर्ष लंडनला होते. सावरकरांनी विवेकानंदांची भाषणं ऐकली नसावीत, पण या कालखंडात सावरकर पूर्णपणे विवेकानंदांच्या विचारांचे होते. या देशाचा अभ्युदय करायचा असेल तर हिंदू मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय ही एक पूर्व अट आहे. हे विवेकानंदांचेच विचार सावरकर त्यावेळी आग्रहाने मांडत होते. न्यूयॉर्क मधून प्रसिद्ध होणाऱ्या गॅलिक अमेरिकन या साप्ताहिकातील लेखांमधून सावरकर हे विचार मांडत होते. तेच विचार त्यांनी 1907 साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकात मांडले. त्यांचे शब्द असे: हिंदू व मुसलमान यांचे प्रचंड युद्ध संपल्याची द्वाही या 5 दिवसांनी फिरवली. हिंदू व मुसलमानांनी समसमानतेने व एकमताने दिल्लीच्या तख्तावर स्वराज्याचे उभय संमत निशाण त्या दिवशी उभारले. आता खरोखरच असं काही झालं का? या देशातील साऱ्या छोट्या मोठ्या राजांकडे सैन्यात कायम हिंदू व मुसलमान असत. ते आपला राजा सांगेल त्याप्रमाणे कोणत्याही दुसऱ्या हिंदू मुसलमान राजाविरुद्ध लढत आणि या लढाईत आपण जिंकलेल्या व आपण धाक घातलेल्या हिंदू मुसलमान जनतेला सारख्याच समभावनेने लुटत. यावेळी नेमकं हेच घडत होतं. फरक एवढाच होता की या देशातील सैन्य प्रथमच राजाच्या आज्ञे वाचून राजाच्या विरुद्ध लढत होते. कदाचित आपला राजा कोण, कंपनी सरकार म्हणजे काय याचीही त्यांना कल्पना नव्हती.
ते चिडून आपल्या गोऱ्या अधिकाऱ्यांच्या जुलमी अनाकलनीय वागणुकीविरुद्ध लढत होते. ते बिथरलेले होते. त्यांना नेता नव्हता, नेतृत्व नव्हते. आश्चर्य वाटतं ते एवढंच की या देशात हे असं घडू शकेल याची नोंद त्यापूर्वी 30-40 वर्ष आधी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी करून ठेवलेली होती. सर्वात शेवटचं पुस्तक शेषराव मोरेंचं, जिहाद विरुद्ध केशरिया पुकारणारे. हे पुस्तक वाचण्यापूर्वी शेषरावांची मानसिकता समजावून घ्यावयास हवी. या पुस्तकावर अनेक परीक्षणं आली. त्यातील 2 परीक्षणं महत्वाची. प्रकाश बाळ यांनी 6 मे 2007च्या लोकसत्तात विस्तृत परीक्षण लिहिलं. त्यानंतर डॉक्टर अशोक मोडक यांनी एक विस्तृत लेख लिहिला. त्या दोघांना तसं म्हटलं तर एकत्रित उत्तर शेषराव मोरे यांनी एकता मासिकाच्या सप्टेंबर 2007च्या अंकात दिलं. त्यांनी जे लिहिलंय ते असं: प्रकाश बाळ यांनी आपल्या लेखात असा आरोप केला आहे की या पुस्तकाद्वारे मुस्लिम समाजाचे राक्षसीकरण करू पाहणाऱ्या आजच्या काही शक्तींना बौद्धिक पाठबळ पुरवण्याचा तर उद्देश नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बाळ यांचे समाजवादी वगैरे विचार माहीत असल्यामुळे निरर्थक आरोपांकडे लक्ष दिलं नव्हतं. तथापि अशोक मोडकांच्या लेखामुळे मात्र आम्हाला दुःख वाटलं. संघविचाराच्या एका हिंदुत्वनिष्ठ अभ्यासकाकडून एखाद्या समाजवाद्यासारखी टीका अपेक्षित नव्हती. मुस्लिमांच्या संदर्भात भांगेतही तुळस असू शकते याचा आम्हाला विसर पडल्याचं अशोकराव म्हणतात. त्या तुळशीचा आम्हाला विसर पडलेला नाही, पण भांगेतही एखादी तुळस जरी उगवली तरी त्या बागेला भांगेचीच बाग म्हणतात. म्हणजे एवढी छान मानसिकता असलेल्या लेखकानं लिहिलेला इतिहास आपण वाचतोय याची पुस्तक वाचताना जाणीव हवी. जिहादचा प्रचार सुरू होता हे अगदी उघड आहे. असा प्रचार अकबर बादशाच्या विरुद्ध सुरू होता. औरंगजेब ऐवजी दारा आला असता तरी मोठ्या प्रमाणात झाला असता. पण हा जिहाद फक्त बडबड करतो, गडबड सुद्धा करीत नाही. या देशातील जनता, राजा कितीही वाईट वा क्रूर असला, हिंदू वा मुसलमान असला तरी त्याला बदलण्यासाठी कधी रस्त्यावर आलेली नाही. त्याबाबत आपापसात कुजबुज पण केलेली नाही. पेशवे ब्राह्मण होते, विजयनगरचे राजे तर क्षत्रिय होते. शिंदे, होळकर असेच कोणी. त्यांनी आपल्याच प्रजेला, बहुजन समाजाला पाशवी वागणूक दिली. एकमेकांची शहरे लुटली आणि जाळली. अमृतरावांनी तर मुलांच्या बेंबीत उकळते तेल ओतून आणि बायकांना तापलेल्या तव्यावर उभे करून पुणे लुटले. रयतेच्या दृष्टीने मोगल, पेशवे, विजयनगरचे साम्राज्य यात फरक नव्हता. ते देतील ती वागणूक निमूटपणे सहन करायची होती. ती जनता जिहाद करा म्हणून जिहाद करणार नव्हती, केशरिया करा म्हणून केशरिया करणार नव्हती. या देशाच्या ज्ञात इतिहासात फक्त शिवाजीने रयतेचे राज्य दिले होते आणि त्यांच्या नावासाठी ते नसताना त्यांची हिंदू मुसलमान रयत तत्कालीन जगातील सर्वश्रेष्ठ सम्राटाशी 27 वर्ष लढली होती. यावेळी असं काही झालं नाही. काल मार्क्सने 4 सप्टेंबरला लंडनमध्ये बसून लिहिलेल्या आणि 12 सप्टेंबर 1857ला न्यूयॉर्क डेली ट्रिब्यून मधील आपल्या लेखात मार्क्सने तेच सांगितलंय. ब्रिटिश राजवटीत ज्यांची पाशवी पिळवणूक झाली आहे ती जनता शांत आहे आणि ज्यांना फार चैनीचे जीवन मिळाले ते सैनिक रस्त्यावर उतरलेत. बंड करून उठलेले सैनिक हिंदू आणि मुसलमान दोघेही होते. त्यांनी एक माहीत नसलेला राजा जुगारून दिला होता. त्यांना नवा राजा हवा होता. त्या विभागात प्रथम असलेला राजा, त्याचा वारस हे करेल, त्याने हे करावे ही त्यांची माफक अपेक्षा होती. त्यांना दिल्लीत बहादूर शाह जफर हवा होता, झाशीला राणी लक्ष्मीबाई, ग्वाल्हेरला सिंधिया तयार नाही म्हणून नानासाहेब. तो हिंदू की मुसलमान हा प्रश्न नव्हता. यापूर्वी राजाकडे वा बादशहाकडे नोकरी करताना त्याचा व आपला धर्म यांचा काही संबंध नव्हता. विजयनगरच्या साम्राज्याकडे मुसलमान सेना होती. शिवाजीकडे 500 पठाणांची तुकडी होती. बंडाच्या आधीपासून झाशीचा तोफखाना मुसलमान सरदार सांभाळत होता. औरंगजेबाकडे राजे जयसिंग होते. शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला करणारा अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता. रयतेच्या दृष्टीने राजा हिंदू की मुसलमान याने काही फरक पडत नव्हता आणि सैनिक वा प्रशासक म्हणून नोकरी करताना पण त्यामुळे काही फरक पडत नव्हता. यावेळी चिडलेले किंवा भेदरलेले सैनिक आपापल्या अधिकाऱ्यांची हत्या करून रस्त्यावर उतरले होते. त्यात हिंदू, मुसलमान आणि शीख सुद्धा होते.
उतरले नव्हते ते पतियाळा, नाभा व जिंद येथील आपापल्या संस्थानिकांशी एकनिष्ठ असलेले शीख, हिंदू व मुस्लिम सैनिक. 17 जुलै 1857 ला लंडन टाइम्सने बंगाल आर्मीमधील सैनिकांची संख्या देताना लिहिलंय, त्यांची एकूण संख्या सुमारे 80,000 आहे. त्यातील 28,000 राजपूत, 23,000 ब्राह्मण, 13,000 मुसलमान, 5,000 खालच्या जातीचे हिंदू व उरलेले 30,000 युरोपियन आहेत. वेगवेगळ्या धर्मांत व जातीत विभागलेले सैनिक एकत्र होणार नाहीत हा इंग्रजांचा एक आडाखा होता. तो सर्वसामान्यपणे बरोबर आहे, पण राजासाठी लढाईला उतरताना हा भेद फारसा आड येत नव्हता. एकत्रितपणे लढत. यावेळी राजाविरुद्ध किंवा आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढताना नेमकं तेच झालं आणि याची मानसिक तयारी नसल्याने इंग्रजांना झटका बसला. त्याचं नेमकं वर्णन करताना 31 जुलै 1857च्या लंडनमधून पाठवलेल्या आपल्या पत्रात कार्ल मार्क्सने म्हटलं आहे, At Banaras, an attempt at disarming a native regiment was resisted by a body of Sikhs and the 13th Irregular Cavalry. This fact is very important as it shows that the Sikhs, like the Mohammedans, were making common cause with the Brahmins and there's a general union against the British rule. म्हणजे सैनिक जात आणि धर्म विसरलेत आणि ब्राह्मणांबरोबर शीख आणि मुसलमान जात आहेत ही महत्वाची गोष्ट आहे याची त्यांनी नोंद घेतली आहे. मात्र मार्क्सला अस्पृश्य मानून त्याच्या विचारांपासून दूर राहणारा एक परिवार आहे. आणखी काय झालंय ते पाहू. जिहादच्या फक्त घोषणा होत होत्या आणि सालार जंगने सज्जड दम भरल्यावर हैदराबाद येथील मशिदीत होऊ पाहणारी ती घोषणा पण थांबविण्यात आली. आपण सर्वाधिक लक्षात घ्यावं असं एक पुस्तक आहे. फजले हकने आपलं आत्मचरित्र लिहिलंय. 1857 मध्ये भाग घेतल्याबद्दल त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्याला अंदमानला पाठवलं. तिथेच त्याचा 1861 मध्ये मृत्यू झाला. अंदमान इथे त्यानं फारसी भाषेत आपलं आत्मचरित्र लिहिलं. त्याचा उर्दू भाषेत अनुवाद झालाय. त्यातील महत्वाच्या भागाचा मराठी अनुवाद सेतू माधवराव पगडी यांनी केलाय. त्यातील महत्वाचा भाग असा, दिल्लीतील शिपाई निरनिराळ्या टोळ्यांमधून विभागले होते. काही तुकड्यांना पुढारी नव्हता, काही तुकड्यांना राहण्यास जागा नव्हती, काही तुकड्यांची अक्षरशः उपासमार चालली होती, काही तुकड्यांतील लोक अनैतिक आचरण करू लागले, काहींनी लढावयास जाणं सोडून दिलं. इंग्रजांना सहाय्य करण्यात हिंदू व मुसलमानही होते. दिल्लीतील हजारो नागरिक इंग्रजांचे पक्षपाती बनले होते. मुसलमानांतही 2 तट पडले होते. एक पक्ष इंग्रजांचा कट्टर शत्रू होता, पण दुसरा पक्ष इंग्रजांच्या बाजूला होता. त्यांनी इंग्रजांना मदत करण्याची आणि स्वकीयांची हानी करण्याची पराकाष्ठा केली. हिंदूंपैकी उघड उघड बंडखोर असलेले मारले गेले. आणखीही तशी खूप पुस्तकं आहेत. विष्णुभट गोडसे यांचे माझा प्रवास या पुस्तकाचे हिंदी भाषांतर आखो देखा गदर या नावानं प्रसिद्ध झालंय आणि त्याचे भाषांतर करणाऱ्या अमृतलाल नागर यांनी त्यांच्या प्रस्तावनेत एक नेमकी नोंद केली आहे. हे पुस्तक सांगतं की बंडाच्या वेळी त्यावेळेच्या जनतेचा दृष्टिकोन तटस्थ आणि स्वतंत्र होता. 1857 बरोबर याचा काही संबंध असेल किंवा नसेल किंवा तो होता की नव्हता हे आपापल्या मनाशी ठरवण्यासाठी त्यापूर्वीची काही वर्ष सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती काय होती हे समजावून घ्यावयास हवे. माडगावकरांचं मुंबई वर्णन आणि जोशींचं पुणे वर्णन ही पुस्तकं खरं तर नंतरची. मात्र काय हो सांगावं म्हणून आनंदून भांबावून माडगावकर ज्या शहराचं वर्णन करतात ते शहर याच कालखंडात आकार घेत होतं. एशियाटिक लायब्ररी, मुंबई विद्यापीठ, ठाणे मुंबई रेल्वे अशा यापूर्वी स्वप्नातही न पाहिलेल्या गोष्टी आकार घेत होत्या. या देशाच्या ज्ञात इतिहासात प्रथमच महात्मा फुले या राजवटीचा आधार घेऊन स्त्रियांसाठी आणि शूद्रांसाठी शाळा काढत होते आणि याची पुसटशीही जाणीव नसलेला मध्ययुगीन समाज असाच पुढे जात होता. गोडसे भटजींच्या प्रवासात पुण्यातील या मन्वंतराबद्दल एक शब्द सुद्धा नाही. आहेत मध्ययुगीन प्रवास. अंधाऱ्या धर्मशाळा, झाशीतले पाणी वाईट म्हणून तेथील पुरुष नपुंसक आणि म्हणून स्त्रिया फार छिनाल याच्या चविष्ट चर्चा, हिरवळ पाहिल्यावर दुर्वांच्या 101 जुड्या वाहून नंतर द्रव्य देऊन समोरच्या स्त्रीला तृप्त केले याची नोंद आहे. आणि प्रवासाला निघताना काकांनी त्याला केलेला विरोध, अरे परक्या मुलखात जाऊ नको, हिंदुस्थानातील स्त्रिया फार चतुर,
त्यांच्यापासून सावध राहा, हा दिलेला सल्ला सारे कायम लेखकाच्या मनात आहे. जोशींचं पुनर्वर्णन खरं तर यानंतरचं पुस्तक, पण त्यातही पुण्यातील ब्राह्मण इंग्रज हे कलकत्ता नावाच्या बेटावरून आले त्याची चर्चा करतात आणि 100 ब्राह्मणांना पावसाळ्यात, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पुरणपोळीचं जेवण द्यावायचं असेल तर त्या प्रत्येक वेळी किती डाळ आणि किती तूप लागेल यावर पैजा मारीत बसतात, अशी नोंद आहे. मध्ययुग विरुद्ध ज्ञानयुग आणि यंत्रयुग यांची अघोषित लढाई या देशात सर्वत्र सुरू होती. आणखी एक गोष्ट झाली होती. ब्रिटिशांनी कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्याचा या देशात प्रथमच प्रयत्न केला होता. महत्वाचं म्हणजे राजा वा राजाचे सैनिक येऊन लुटालूट करणार नाहीत यांची खेडूतांना खात्री होती. यापूर्वी या देशात असं काही नव्हतं. पेशवे दप्तर सांगतं की इसवी सन 1787 मध्ये जोधपूर येथून कृष्णाजी जगन्नाथ पुण्यास पंतप्रधानास कळवितो की रजपूत सरदार व राजे विचारतात, तुम्ही व तुर्क यात फरक काय? मुलखाचा उच्छेद होऊ नये, रयतेस शांती मिळावी, उभी पिकं पायदळी तुडवली जाऊ नयेत अशी रजपूत राजांची इच्छा आहे. आणि मार्च 1760 मध्ये राजा केशवराव पेशव्यास लिहितो, अब्दाली आला आहे, त्यात इकडील सरदारास त्याचंही भय व तुमचंही भय, त्यामुळे कोणास मिळतील सांगता येत नाही. असे आणखी ढीगभर संदर्भ देता येतील. शांतपणे विचार केला तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटणे हा त्यातलाच प्रकार आहे. सुरत लुटताना हिंदू व्यापारी, मुसलमान व्यापारी असा भेदभाव नव्हता. कोटी कोटी शिवलिंगाची पूजा बांधून येणारे जयसिंगराजे खेडीच्या खेडी बेचिराग करत होते. आणि तसे करताना घर शूद्राचे, मराठ्याचे, ब्राह्मणाचे की मुसलमानाचे याचा विचार नव्हता. रयतेला ही शिक्षा का याचा विचार त्यांच्यापैकी कुणाकडेच नव्हता. देश ही संकल्पना नव्हती, ही रयत आपली नव्हती, आणि आपली असली तरी काही बिघडत नाही असे एकमेव शिवाजीराजे सोडून सारे जण समजत होते. ही मध्ययुगीन नीती होती आणि रयतेसाठी अटळ दाहक वस्तुस्थिती होती. हे ब्रिटिश राज्यात थांबले होते, पण याला तेवढीच किंवा त्याहूनही भयंकर अशी दुसरी बाजू होती. रयतेच्या लक्षात पण येणार नाही अशा पद्धतीने तिचे पाशवी शोषण सुरू होते. या देशातील अनेक शतके चालत आलेली उत्पादन व्यवस्था आणि अर्थव्यवस्था मुळापासून उखडून फेकून देण्यात आली होती. 1818 ते 1836 या 18 वर्षात इंग्लंडहून भारतात येणाऱ्या तयार कापडात 5,500 पटींनी वाढ झाली होती. 1824 मध्ये इंग्लंडहून भारतात 10 लाख वार मस्लिन कापड आले होते. 1836 मध्ये हा आकडा 6,40,00,000 वार झाला होता. आणि त्याच कालावधीत ज्या शहरात घराला सोन्याची कौले असतील असं समजत असत, त्या ढाक्याची लोकसंख्या 1.5 लाखावरून 20,000वर आली होती. आजच्या खाऊजा खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आक्रमणापेक्षा हे आक्रमण अनेक पटीनं भयंकर होतं. आणि दरवर्षी वाढत जाणारे हे आक्रमण लगेच समजावून घेणं आणि समजलं तरी त्याला अटकाव करणं रयतेला शक्य नव्हतं. त्यावेळीही आत्महत्या करणं एवढाच सनातन मार्ग त्यांना उपलब्ध होता. या राजवटीचे गुणगान करीत असतानाच या राजवटीतील ही परिस्थिती ओळखून त्याविरुद्ध शेतकऱ्यांचा आसूड ओढणारे महात्मा ज्योतिबा फुले हे एकमेव कृतिशील विचारवंत होते. बाकी काही विचारवंतही त्यांची मांडणी करत होते. भास्कर पांडुरंग तळखडकर या तरुणाने 1841 मध्ये मुंबईच्या बॉम्बे गॅझेट या इंग्रजी नियतकालिकात हिंदू या नावानं 8 लेख लिहिले. त्यात त्याने कंपनीच्या धोरणामुळे भारताची संपत्ती कशी शोषली जात आहे आणि तो कसा कंगाल बनत आहे याची सविस्तर चर्चा केली. इंग्लंडहून आयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंमुळे दैनंदिन आवश्यकतेच्या आणि चैनीच्या आपल्या देशातील उद्योगधंद्यांची, प्रामुख्याने कापड उद्योगाची वाताहत झाली आहे. भारताची सारी संपत्ती ब्रिटिश धुवून नेत आहेत, आमचे सारे व्यवसाय मोडकळीस आले आहेत, अशा स्वरूपाचे सरळ सरळ आरोप करून त्याने पुढे लिहिले आहे की पेंढारी आणि रामोशी यांच्यापासून तुम्ही आमचा बचाव केलात, शांतता आणि सुरक्षितता दिली, मात्र तुमच्या धोरणामुळे दररोजच्या भाकरीची जी चिंता आम्हाला लागली आहे त्यापुढे आपली सारी कर्तबगारी व्यर्थ आहे. आणखी एक गोष्ट आपण लक्षात घ्यावयास हवी. चरखा आणि हातमाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी कालबाह्य ठरवलं होतं. एक शक्यता एवढीच की त्यावेळी भारतात प्रबळ केंद्रीय अथवा
अगदी प्रादेशिक सत्ता असती तर ते कारखाने त्यावेळीच भारतात निघाले असते. मात्र त्याचाही फायदा झाला नसता. कारण समुद्र प्रवास नाकारणारा, आधुनिक ज्ञान नाकारणारा, आपल्यातीलच फार मोठ्या जनसमुदायाला पाशवी वागणूक देणारा, कालबाह्य रूढी परंपरा कवटाळून बसलेला, जाती व्यवस्थेनं पोखरलेला एक मध्ययुगीन समाज इथे अस्तित्वात होता. शिवाजी आणि अकबर यांची प्रतिभा आणि कुवत असलेलं नेतृत्व त्या क्षणी भारताला मिळालं असतं तर कदाचित परकीय राजवट न येता पण या देशात विज्ञान युगाला सामोरा जाता आलं असतं. पण ते सुद्धा समाजाचा सारा ढाचा बदलल्याशिवाय फार कठीण होतं. आणि त्यावेळचे हिंदू मुसलमान दोघही राज्यकर्ते कालबाह्य होते, स्थितिप्रिय होते. जग म्हणजे काय, नवे विचार म्हणजे काय ते त्यांना माहीत नव्हते. भले बुद्धीचे सागर असलेले आपले नाना फडणवीस, फ्रान्सची राज्यक्रांती झाली त्यावेळी त्यांनी आपल्या रोजनिशीत नोंद केली ती फक्त एवढीच की फिरंग्यांच्या राज्यात काही गडबड झाली आहे असं ऐकतो. आपण लोकहितवादी यांच्यावर रागावलो तरी त्यांनी 31 डिसेंबर 1848 या प्रभाकर मधील नाना फडणवीसांचे शहाणपण या लेखाचा शेवट करताना जे लिहिलंय त्याचा विचार करावयास हवा. यांनी लिहिलंय, तात्पर्य नाना फडणवीसांविषयी जो अभिप्राय लोकांचा आहे तो खोटा आहे. आता जर नाना फडणवीस असता तर लोक त्याला वेडा म्हणू लागले असते आणि त्याला पळून जावे लागले असते, यात संशय नाही. आणि हे अंमलदार व त्यांचे राजे जनता सहन करीत होती, पण त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात घृणा नसली तरी प्रेम अजिबात नव्हतं. महार पलटणीने शनिवार वाड्यावर ताबा मिळवला एवढेच आपणाला माहीत आहे. पण त्यापूर्वी 5 नोव्हेंबर 1817 खडकीची लढाई झाली. त्यावेळी ब्रिटिशांचं सैन्य होतं फक्त 2800, त्यात फक्त 800 इंग्रज आणि त्यांच्याजवळ 8 तोफा होत्या. पेशव्यांचं सैन्य त्यांच्या 9 पट होतं, 18,000 घोडदळ, 8,000 पायदळ आणि 14 तोफा. पेशव्यांच्या फौजेचा 3 तासात पराभव झाला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी ब्रिटिशांना विजय मिळावा म्हणून पुण्यात अनेक ब्राह्मण देवळांमध्ये अनुष्ठानाला बसले होते. एक किडलेली समाज व्यवस्था व राज्य व्यवस्था या देशात अस्तित्वात होती. त्यामुळे त्यावेळी मार्क्सने जे लिहून ठेवलंय ते खरे आहे. हा देश यावेळी कोणीतरी बाहेरचा आक्रमक घेणारच होता. कदाचित थोडा वाईट, थोडा चांगला, पण कोणीतरी हे करणारच होते. आणि त्यानंतर न्यायमूर्ती रानडेंनी इंग्रजांच्या राज्याला दैवी आपत्ती असे काहीसे जे म्हटलंय त्याच काळात मार्क्स सांगतोय, द क्वेश्चन इज कॅन मॅनकाइंड फुलफिल इट्स डेस्टिनी विदाउट अ फंडामेंटल रिव्होल्युशन इन द सोशल स्टेट ऑफ अ कंट्री? इफ नॉट, whatever may have been the crimes of England, she was the unconscious tool of history in bringing about that revolution. इसवी सन 1857 खडकीची लढाई संपून 40 वर्ष उलटली. या 40 वर्षात हा भूभाग अंतर्बाह्य बदललाय. किमान या अशा अपरिवर्तनीय बदलाला सुरुवात झाली आहे. अजूनही हा भूभाग कोणत्याच अर्थाने देश बनलेला नाही. बाजीरावकालीन गव्हर्नर जनरल डॉन शोर यांनी म्हटलं आहे, आपल्या गावापलीकडे देशाचे प्रेम म्हणजे काय याचे ज्ञान हिंदी लोकांना नाही. एखाद्या अधिकाऱ्याविषयी किंवा राजाबद्दल वा सरदाराबद्दल त्यांना प्रेम किंवा निष्ठा वाटेल, पण एकंदर राज्य संस्थेविषयी तो अगदी बेफिकीर असतो. जो पगार देईल त्यांच्यासाठी तो लढेल, आणि जर त्याला असे दिसले की आपण ज्या सरकारची नोकरी करत आहोत त्याचा पाडाव होत आहे तर तो त्या सरकारची नोकरी सोडून देईल आणि चांगल्या प्रकारच्या पगाराच्या किंवा लुटीच्या आशेने तो शत्रू पक्षाला जाऊन मिळेल. आणि जॉन शोर म्हणत होता ते खोटे नव्हते. त्यावेळी राष्ट्र म्हणजे काय हे या भूभागाला माहीत नव्हतं. ब्रिटिशांच्या राजवटीत आपण ते शिकतोय हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. त्यांच्यानंतर लोकमान्य टिळकांनी मराठी, बंगाली, मद्रासी या लोकांचे प्राक्तन पूर्वी वेगळे होते व उद्याही वेगळे असेल असे सांगितले. देश राष्ट्र ही भावना नव्हती हे कदाचित खरे असेल, पण 1818 ते 1857 या 39 वर्षात महाराष्ट्रात सुद्धा इंग्रजांचे राज्य उलथून टाकण्याचे 10-15 प्रयत्न झाले. त्यांची यादी व माहिती अनेक पुस्तकांत उपलब्ध आहे. पण हे उठाव एखाद्या व्यक्तीच्या नावाभोवती झाले होते. या उठावांना नेतृत्व होते आणि उठाव करणाऱ्यांना ब्रिटिशांची ताकद किती आहे व कशात आहे याचा अजिबात अंदाज नव्हता. नव्या राजवटीत त्यांचे अधिकार गेले होते.
आर्थिक नुकसान झाले होते. त्यांनी केलेले हे उठाव होते. हे उठाव होऊ नयेत आणि होण्याची शक्यता असेल तर त्याचे कारण नाहीसे करावे, नाहीतर ते क्रूरतेने मोडून काढावेत हे कंपनी सरकार करीत होते. 1818 सालच्या फेब्रुवारीत मराठ्यांचा राजा पेशव्यांच्या अटकेतून सोडून सातारच्या सिंहासनावर बसविल्यावर एल्फिन्स्टन तडक पुण्याला गेला. पुण्यातील ब्राह्मणांना त्याने सन्मानपूर्वक आमंत्रण दिले. 200 ब्राह्मणांना खूप दक्षिणा दिली. खास ब्राह्मणांना महावस्त्रे दिली. त्यानंतर तो वाईला गेला. 600 ब्राह्मणांना आमंत्रित करून त्यांचा मोठा सत्कार करून त्यांना भरपूर दक्षिणा दिली. मात्र पेशवाई बुडाल्यामुळे स्वार्थ बुडालेले काही ब्राह्मण कट करतायत असा संशय आल्यावर 35 लोकांना पकडून विनाविलंब त्यांना तोफेच्या तोंडी दिले. सांगितले की ही पद्धत फार चांगली. मरणाऱ्याला मुळीच यातना होत नाहीत आणि पाहणाऱ्यांना हे पाहून मनात भयंकर धडकी भरते. पुणे अगदी शांत होते. 1857 मध्ये अशा प्रयत्नांमुळे राज्य स्थिरावलं होतं. रयत भरडली जात होती, पण शेकडो वर्षांच्या सवयीने अगदी शांत होती. सैनिक मजेत होते. त्यांना चांगला पगार होता. चांगले छान कपडे होते. त्यातून लढाई करण्याची फारशी कटकट नव्हती. मात्र पूर्वी युद्ध संपल्यावर लुटालूट करून पैसे मिळवण्याचा जो फायदा होता तो बराचसा संपला होता. हिंदुस्थानात त्यावेळी इंग्रजांची फौज 2,40,000 एवढी होती. त्यातील काळे सैनिक 2 लाख होते. बाकीचे 40,000 गोरे होते. ही कवायती फौज होती हे तर झालेच. फक्त अधिकाऱ्यांच्या आज्ञेप्रमाणे लढणे त्यांना माहीत होते. सारे अधिकारी अर्थातच गोरे होते. महत्वाचे म्हणजे युद्धाचं काम फारसे उरले नव्हते. सैन्याला जास्त करून पोलिसांचंच काम करावं लागेल. पण केवळ हे सैन्य ही ब्रिटिश राजवटीची ताकद नव्हती. सैन्य पोटावर चालतं, राज्य पैशावर चालतं. पण खरं तर या दोन्ही गोष्टी प्रशासनावर अवलंबून असतात. कंपनी सरकारने इंग्लंडमध्ये 2 ठिकाणी प्रशासक, कारकून, डॉक्टर, इंजिनियर, सैन्यातील व आरमारातील अधिकारी आणि सैनिक यांना तयार करण्यासाठी महाविद्यालये काढली होती. त्यातील प्रवेश चढाओढीच्या प्रवेश प्रक्रियेतून ठरत होता. एक भारतीय भाषा शिकणे अनिवार्य होते आणि भारतात आल्यावर त्या भाषेत एका वर्षात प्रभुत्व मिळविले तर नोकरी पक्की होत होती. या देशात यापूर्वी असं घडलं नव्हतं. यापूर्वी नाना फडणवीस सांगत ते 500 लोक कारकून अधिकारी म्हणून शनिवार वाड्यावर दाखल होत. त्यांनी घरी जा म्हणून सांगितले म्हणून आधीचे 100 घरी जात. ब्रिटिशांनी नवी यंत्रणा उभारली होती आणि ही यंत्रणा हा भारतातील ब्रिटिश राजवटीचा कणा होता. त्याचं महत्व व ताकद समजणं देशी सैनिकांच्या विचार करावयाच्या कृती पलीकडचं होतं. हे सैनिक युद्धात उतरले यासाठी अनेक कारणं दिली जातात. काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावली होती हे त्याचे एक प्रमुख कारण म्हणून सांगण्यात येते. हे कारण पटावं असं आहे, कारण हे सैनिक भारतीय होते आणि इतर भारतीयांप्रमाणे धर्मावर प्राणापलीकडे प्रेम करणारे होते. हे सैनिक धर्मपरायण होते म्हणून त्यांचा चरबीला विरोध होता. मानवी कातडीला विरोध नव्हता. मिरजचे सैनिक चवताळले याचे अनेक ठिकाणी दिलेले एक प्रमुख किंवा एकमेव कारण असे आहे की तेथील काही सैनिकांना शिक्षा झाल्यावर बाकीच्यांनी काही सुद्धा केले नाही म्हणून गावातील वेश्या रागावल्या. त्यांनी त्या सैनिकांची निर्भत्सना केली आणि त्यांना माडीवरून तसेच परत हाकलले. एक गोष्ट खरी, चरबीमुळे सैनिक अस्वस्थ झाले होते. ती प्रशासकीय चूक होती, पण ती सुधारण्यात आली होती. त्यावर सैनिकांचा विश्वास बसत नसेल तर काहीच न लावलेली काडतुसे तुम्हाला मिळतील, पैसे मिळतील, त्यातून विकत घेऊन हवे ते तेल तूप लावा म्हणून सांगण्यात आले होते. त्यानंतर सैनिक या मुद्द्यावर अस्वस्थ असतील का? सैनिक अस्वस्थ होते याचे कारण हे राज्य प्लासीच्या लढाईनंतर संपणार आहे, नव्या राजाच्या शोधात राहा हे सैनिकांना पटवून देण्यात आले होते असे सांगण्यात येते. क्रिस्तोफर हिबर्ट याने आपल्या पुस्तकात अधिकाऱ्यांच्या नावासकट एक माहिती दिली आहे. बंडाच्या काही काळ आधी या 3-4 अधिकाऱ्यांना एक वेगळी वाटणारी, अस्वस्थ करणारी घटना आढळली. सैनिक जवळचे पैसे खर्च करून फक्त सोने विकत घेत होते. याचा अर्थ उद्या या चलनाला काही किंमत नाही हे सैनिकांना पटलं आहे असा होत होता. त्यांनी ही माहिती लगेच फार वरच्या अधिकाऱ्यांना कळवली. त्यांनी या धोक्याच्या सूचनेकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे पुढील अनर्थ घडला. मात्र आता लक्षात आले आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हसत हसत ते पत्र बाजूला ठेवलं होतं. पत्र पाठविणारे अधिकारी नवे होते. त्यांना हा लग्नाचा मोसम आहे आणि त्यावेळी सोनं खरेदी करणे हे या देशाचे वेड आहे. त्यातून त्यावेळी सोन्याचे दर थोडे कमी होते याची कल्पना नाही
हे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओळखले होते. सर्वत्र फिरणाऱ्या चपात्या आणि कमळाची फुले याबाबत खूप काही लिहिलं गेलंय. त्यात खरं एवढंच आहे की बंडाच्या पूर्वी काही काळ सैनिकांकडे चपात्या व कमळाची फुले आली होती, पण त्याचं प्रयोजन काय आहे हे समजलेलं नाही. बंडानंतर काही योग्य प्रकारे ठरलेला कट होता का याची चौकशी करताना याची पण नोंद करून त्याचा खूप विचार केला होता. हातात मात्र काहीच आले नाही. एक शक्यता अशी की या देशात अनेक पंथ, अनेक बाबा, अशा अनेक गोष्टी असतात, त्यातील हे काही असावं. पण त्यामुळे त्यानंतर भारतातील गुप्तहेर खाते याबाबत भलतेच संवेदनशील झाले. स्वामी विवेकानंद भगिनी निवेदितांबरोबर अल्मोरा इथे गेले असताना गुप्तहेरांनी येऊन त्यांची भरपूर तपासणी केली होती. याचे कारण नंतर कळले. त्यापूर्वी काही काळ त्या विभागातील काही झाडांवर काळे दोरे बांधावयास सुरुवात झाली होती. आता गुप्तहेर खात्याला आपल्यावर उद्या कुठलाच निष्काळजीपणाचा आरोप यावयास नको होता. मंगल पांडे हा स्वातंत्र्य युद्धाचा किंवा जिहादचा प्रारंभ बिंदू म्हणून सांगितलं जातं. तसं पाहिलं तर मंगल पांडे आणि जिहाद हे प्रकरण मंगल पांडे आणि गोमांस भक्षण असं न पटणारं वाटतं. कट, स्वातंत्र्य युद्ध अशा कुठल्याच गोष्टीशी त्याला दुरूनही जोडता येईल असा काही पुरावा कोठे आढळत नाही. मग ते असे आक्रस्ताळपणे बेभान होऊन का वागले? एक कारण संभवते. त्यावेळच्या माणसांची मानसिकता वेगळी होती. ती कशी होती हे थोडंफार लक्षात यावं असं वाटत असेल तर दिवस असे होते हे वि द घाटेंचं पुस्तक वाचा. हे पुस्तक त्यांनी 1961 साली प्रसिद्ध केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय 60 वर्षांपूर्वीचा म्हणजे 1900 सालाच्या सुमारास असलेल्या माणसांचा पीळ वेगळा होता. 1895 साली राष्ट्रीय सभेच्या मंडपात तुमची सामाजिक परिषद भरवाल तर हा बच्चमजी, हा श्रीधर दाते हा मंडप जाळून टाकील असा रोकटोक इशारा माधवराव रानडेंना देणारा श्रीधर दाते वांड असेल पण मस्त होता. भर सभेत बडोद्याला राजाराम शास्त्र्यांवर सोटा घेऊन धावणारे प्रोफेसर बिन्सीवाले सनातनी असतील पण कणखर होते. ती जुनी ताठ माणसे आता उरली नाहीत. आपण विचार करावा ती गोष्ट अशी की मंगल पांडे या मंडळींच्या 50 वर्ष आधीच्या कणखर पिढीतील ब्राह्मण होता. मिरजच्या छावणीतील सैनिक वेड्यासारखं बंड करून उठले. त्यांना नेता नव्हता. यापूर्वीच्या छोट्या मोठ्या उठावांनाही नेते होते. हे सैनिक असे उठले याला एकच कारण होते. तेथील घोडेस्वारांच्या पलटणीतील सैनिकांना काडतुसे स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला. त्यातील 85 जणांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आदेश मानला नाही. त्यांच्यावर लगेच लष्करी अभियोग चालून सर्वांना 10 वर्षांच्या सक्त मजुरीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. 9 मे 1857 ला इतर सर्व शिपायांच्या देखत हातापायात बेड्या घालून 2 मैल चालवीत त्यांना कारागृहाकडे नेण्यात आले. बाकीचे सैनिक यामुळे भेदरलेल्या अवस्थेत होते. हे आता केव्हाही कोणत्याही कारणाने त्यांच्या बाबतही घडू शकत होते. खोलीत कोंडल्यावर घाबरलेल्या आणि म्हणून चवताळलेल्या आपल्या सुटकेचा आता एवढा एकच मार्ग आहे हे समजून हातात काठी घेऊन आलेल्या माणसाच्या नरडीचा घोट घ्यावयास मांजराने उडी घ्यावी असे काही होते का याचा शांतपणे विचार करावयास हवा. आता ते आपणाला नोकरी देऊ शकणाऱ्या नव्या राजाच्या शोधात होते. दुर्दैवाने दिल्लीच्या बादशहापासून कोल्हापूरच्या महाराजांपर्यंत कोणाचीही अशी काही इच्छा नव्हती. मांडलिक म्हणून ते सुखात होते. त्यापैकी कोणीच त्यांना साथ दिली नाही. मात्र आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी. 1857 फार कल्पकतेने रचलेले होते आणि यश जवळजवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या हातात आले होते असे सांगणारे पण विश्वसनीय पुरावे आहेत. उठाव चिराडल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी सरकारने क्रॅकॉफ्ट विल्सन यांचा आयोग नेमला होता. त्यांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटलंय, I have found evidence of conspiracy for a simultaneous rising. I have even found evidence that there being a committee of 3 members in each regiment whose function was to be in charge of a mutiny. उठाव एकाच वेळी सर्वत्र होणार होता. गुप्तता विलक्षण होती. उठाव पूर्णपणे चिरडल्यावर सर्व प्रकारचे उपाय योजूनही त्या मागचे सूत्रधार कोण याचा इतिहासाला पत्ता लागलेला नाही. सार्वत्रिक उठावाची तारीख 31 मे होती. मात्र 10 मे रोजी एका वेडाच्या उन्मादात युद्ध मिरतला सुरू झाले.
त्यात आता सुसूत्रता असणे जवळजवळ अशक्य होते. ब्रिटिशांकडे तारायंत्रे होती, ती निकामी करता आली नाहीत. महत्वाचे म्हणजे मिरजचे सैनिक दिल्लीला पोहोचण्यापूर्वी दिल्लीतील छोटी तुकडी प्रचंड दारुगोळा ताब्यात घेऊ शकली नाही. उलट त्यानंतर त्याचा महाभयानक स्फोट करून ब्रिटिशांनी असंख्य स्वातंत्र्य सैनिक मारले. मात्र एवढे होऊनही युद्ध जिंकले गेले असते असे सांगणारे पण संदर्भ आहेत. आग्रा हे उत्तर पश्चिम प्रांताचे मुख्यालय होते. दिल्ली ही आग्र्याच्या अधिकाराखाली होती. येथील लेफ्टनंट गव्हर्नर जनरल हा गव्हर्नर जनरल नंतरचा क्रमांक 2चा अधिकारी होता. सिरसा म्हणजे शहागंज येथे 5 जुलै 1857 रोजी झालेल्या घनघोर लढाईत ब्रिटिशांचा दारुण पराभव झाला. त्यांच्या 700 सैनिकांपैकी जवळजवळ 200 मारले गेले. घायाळ सैनिक व तोफा रणांगणात सोडून ब्रिटिश सैनिक आग्र्याच्या किल्ल्यात आश्रयाला गेले. विजयी फौज दिल्लीला गेली. आग्र्याचे विजयी म्हणून त्यांना मानवंदना देण्यात आली. या लढाईत भाग घेतलेल्या कर्नल डेव्ह्यू व्हाईट यांनी जानेवारी 1896 मध्ये वेस्टमिनिस्टर रिव्ह्यू मध्ये एक लेख लिहिलाय. तो लिहितो, आम्ही माघारी पळत सुटलो होतो. आम्हाला यशस्वी माघार घेणेही जमत नव्हते. विरुद्ध बाजूच्या सुसज्ज घोडदळांनी आमचा पाठलाग का केला नाही हे मला अजूनही समजत नाही. त्यांनी आम्हाला पळताना सहजपणे गारद केले असते. आग्र्याचा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला असता. Agra would have fallen into the hands of the mutineers. The pseudo siege of Delhi would have been raised and India would have passed away from our rule. हे अगदी असेच घडेल हे यापूर्वी एल्फिन्स्टनने नोंदवून ठेवले होते. आपल्या एका अहवालात तो लिहितो, नेटिव्ह लोकांच्या धर्माबाबत ज्या वेडगळ किंवा दुराग्रहाच्या समजुती आहेत त्या ढवळाढवळ करण्याचा जर आपण थोडाही प्रयत्न केला तर आपल्यावर केवढे संकट कोसळेल ते मी अद्याप सांगितले नाही. ते संकट किती मोठे आहे हे मला अगदी उघड दिसतं आहे. त्याकरता त्या वाटेला आपण कधीच जाऊ नये हे बरं. जेम्स मॅकिन्टोशला 2 जुलै 1819 लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटलंय, मला वाटतं आपल्या राज्याच्या नाशाचे बीज या काळ्या फौजेत आहे. आपली काळी फौज हे भयंकर यंत्र आहे, नाजूक आणि भयंकर यंत्र. ते चालविण्यास जरा काही थोडी चूक झाली तर ते लगेच उलटून आमच्यावर पडेल. मात्र एक गोष्ट अगदी खरी, शेवटी या देशातील राजा या देशात राहणारा हवा या भावनेनं कळत नकळत हे वीर योद्धे लढले. परदेशात राहून राज्य करणाऱ्यांना आमचे प्रश्न आमच्या भावना अजिबात समजणार नाहीत हे या देशातील जनतेच्या आणि त्या जनतेशी नाते जोडून असलेल्या सैनिकांच्या कुठेतरी लक्षात यावयास लागलं होतं. त्यानंतर 90 वर्ष या देशातील जनता कळत नकळत आपल्या मनात वोरिस पास्टरनाकच्या शब्दात त्यांना सांगत होती, Another step by step will follow the living imprints of your feet, but you yourself must not distinguish your victory from your defeat.